नमस्कार. मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत. महाशिवरात्रीचा उत्सव काही दिवसांवर आलेला आहे. भगवान महादेवांची अनेक लोक मनोभावे उपासना करतात. आपल्याकडे संपूर्ण भारतातील 12 ज्योतिर्लिंगांना खूप महत्त्व आहे. वास्तविक पाहता कोणत्याही मंदिरात जाऊन आपण मनोभावे उपासना पूजा करू शकतो. शेवटी श्रद्धा महत्त्वाची असते. मात्र 12 ज्योतिर्लिंग आणि 12च राशी का असाव्यात? हा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? त्याचा आपसात काही संबंध आहे का? तर हो, नक्कीच आहे. त्याचा संबंध सर्वांशी येतो. म्हणजे विशिष्ट राशीच्या जातकांनी विशिष्ट ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेणं अधिक लाभदायक मानलं जातं. त्यानुसार कोणत्या राशीच्या जातकांनी कोणत्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यावं हे आपण आज समजून घेणार आहोत. म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तसंच ही माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर देखील करा, जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल. खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र याच्या अनेक अर्थांनी खूप जवळचा संबंध दिसून येतो. आपल्या धर्मग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख आढळून येतो. आपल्या काही परंपरामधून देखील त्याचा संबंध स्पष्ट होतो. आपल्या देशामध्ये ज्योतिर्लिंग खूप आहेत, मात्र त्यातील 12 ज्योतिर्लिंगाचं विशेष महत्त्व आहे. त्याहून विशेष बाब म्हणजे त्याच्यात एक प्रकारची शिस्तबद्धता देखील बघायला मिळते. मग हे ज्योतिर्लिंग 12च का आहे? त्यांच्या 12 राशींशी काही संबंध आहे का? हा एक सहज प्रश्न येतो. त्याची माहिती जेव्हा आपण धर्मग्रंथांमध्ये शोधायला जातो किंवा इतरत्र कुठेही आपण माहिती शोधली तर त्याचा संबंध अत्यंत जवळचा आढळून येतो. 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाकाल ज्योतिर्लिंग हे कर्क रेषेवर स्थित आहे. कर्क रेषेवरून संपूर्ण पृथ्वीवरील वेळा निर्धारित होतात. त्याचं देखील एक विशेष महत्त्व आहे. त्याच पद्धतीने जेव्हा आपण 12 राशींचा विचार करतो तेव्हा प्रत्येक राशीचा संबंध एका ज्योतिर्लिंगाशी येतो. ते आपण राशीनुसार समजून घेणार आहोत. मेष राशीचा संबंध रामेश्वर ज्योतिर्लिंगाशी येतो. आपल्या पौराणिक मान्यतेनुसार या ज्योतिर्लिंगाची स्थापना त्रेतायुगात झालेली आहे. प्रभू श्रीराम यांनी हे ज्योतिर्लिंग स्थापन केलं आहे. सूर्याला आपण यश, पैसा, पद, प्रतिष्ठा, सन्मान, पिताकारक, ऊर्जाकारक अशा सर्व गोष्टींसाठी पाहतो. तर सूर्यवंशी असलेले प्रभू श्रीरामांनी रामेश्वर ज्योतिर्लिंगाची स्थापना केली आहे. मेष राशीमध्ये सूर्य उच्च होत असतो. त्यामुळेच मेष राशीसाठी रामेश्वर ज्योतिर्लिंगाचं महत्त्व आहे. मेष राशीचे जातक जर रामेश्वरला दर्शनाला गेले तर त्याचा त्यांना विशेष लाभ होतो. मेष राशीसह कर्क, सिंह, वृश्चिक आणि धनु आणि मीन या 5 राशीच्या जातकांना देखील या ज्योतिर्लिंगाचं दर्शन करणं लाभदायक ठरतं. तुम्ही जर मेष राशीचे असाल आणि तुम्ही रामेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन आलात तर तुमचे अनुभव नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा. वृषभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता त्यांच्यासाठी अत्यंत लाभदायक ज्योतिर्लिंग म्हणजे सोमनाथ ज्योतिर्लिंग आहे. चंद्राचं दुसरं नाव सोम देखील आहे. तसंच चंद्र हा वृषभ राशीत उच्चीचा होत असतो. हे ज्योतिर्लिंग सतयुगामध्ये चंद्रदेवाद्वारे निर्माण झालेलं आहे. आपलं मन आनंदी, प्रसन्न राहावं, भावनात्मक बुद्धिमत्ता वाढावी, भावनांवर नियंत्रण ठेवता यावं, या सर्व दृष्टीने वृषभ राशीसाठी या ज्योतिर्लिंगाचं दर्शन करणं अत्यंत लाभदायक ठरतं. वृषभ राशीसह मिथुन, कर्क, कन्या आणि तूळ राशीसाठी देखील या ज्योतिर्लिंगाचं दर्शन करणं लाभदायक ठरतं. तुम्ही तुमच्या राशीप्रमाणे दर्शन करा आणि अनुभव आम्हाला नक्की सांगा. मिथुन राशीच्या दृष्टीने विचार केला असता त्यांच्यासाठी नागेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन करणं लाभदायक ठरतं. हे ज्योतिर्लिंग गुजरात राज्यातील द्वारका येथे आहे. मिथुन राशीसाठी ते सर्वोत्तम ठरतं. मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह अत्यंत सकारात्मक परिणाम देतो. किंबहुना
कन्या राशीसाठी देखील ते सकारात्मक आहे, कारण कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. याशिवाय राहू ग्रहाचा प्रभाव जर तुम्हाला सकारात्मक करून घ्यायचा असेल तरीसुद्धा तुम्ही नागेश्वर ज्योतिर्लिंग हे तुमच्यासाठी लाभदायक ठरतं. बुध ग्रह कन्या राशीमध्ये उच्चीचा होतो. तसंच नागेश्वर म्हणजे नागांचा राजा होय. कालसर्पदोष असेल, कोणत्याही प्रकारे राहूचा त्रास असेल तर आपल्या आध्यात्मिक मान्यतेनुसार या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेणं अत्यंत उपयुक्त ठरतं. मिथुन राशीसह वृषभ, कन्या, तूळ, मकर आणि कुंभ या 5 राशीच्या जातकांसाठी देखील या ज्योतिर्लिंगाचं दर्शन करणं लाभदायक ठरतं. आम्ही आमच्या संस्थेमध्ये नेमके परिणाम यावर संशोधन करीत आहोत. तर तुम्ही विशिष्ट ज्योतिर्लिंगाचं दर्शन जर तुमच्या राशीनुसार घेऊन आलात तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला मिळालेले प्रभाव देखील सांगा. कर्क राशीच्या दृष्टीने विचार केला असता या राशीचा संबंध ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाशी येतो. ते नर्मदा नदीच्या काठेवर वसलेलं आहे. कर्क ही चंद्राची रास आहे. गुरुदेव या राशीत उच्चीचे होतात. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचं असं वैशिष्ट्य आहे की ते ओमच्या नादाने उत्पन्न झालेलं आहे. बृहस्पती गुरुदेवांना आपण जीवकारक असं म्हणतो. ज्ञान, सौभाग्य, संतती अशा अनेक गोष्टीचं कारकत्व त्यांच्याकडे आहे. त्यामुळे या ज्योतिर्लिंगाचं आपलं एक विशेष महत्त्व आहे. म्हणजे इथे कर्क जातक दर्शनासाठी जाऊ शकतात. ते त्यांच्यासाठी लाभदायक ठरतं. कर्क राशीसह मेष, सिंह, धनु आणि मीन राशीचे जातक देखील इथे दर्शनासाठी जाऊ शकतात. सिंह राशीच्या दृष्टीने विचार केला असता या राशीचा संबंध गृणेश्वर ज्योतिर्लिंगाशी येतो. हे ज्योतिर्लिंग छत्रपती संभाजीनगर येथे वसलेलं आहे. एका तपस्वी राजाच्या नावाने हे ज्योतिर्लिंग आहे. हे सूर्याचं स्थान मानलं जातं आणि म्हणून सिंह राशीच्या जातकांनी इथे दर्शनासाठी जाणं अत्यंत लाभदायक ठरतं. कारण सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. तसंच तुम्हाला सूर्याच्या कारकत्वात येणाऱ्या गोष्टी म्हणजे पद, पैसा, प्रतिष्ठा, मानसन्मान या हव्या असतील तर या राशीचे जातक देखील इथे आपली मनोकामना घेऊन श्रद्धेने जाऊ शकता. समजा पत्रिकेत सूर्य कमजोर आहे, त्याचं बळ वाढवण्याची मनोकामना घेऊन देखील तुम्ही तिथे जाऊ शकता. विशेषतः सिंह राशीसह मेष आणि वृश्चिक राशीच्या जातकांसाठी इथे दर्शनाला जाणं लाभदायक ठरतं. कन्या राशीच्या दृष्टीने विचार केला असता या राशीचा संबंध मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाशी येतो, जे आंध्र प्रदेशात वसलेलं आहे. जसं मी तुम्हाला आधीही सांगितलं की कन्या राशीमध्ये बुध ग्रह उच्चीचा होत असतो. नोकरी, व्यापार, व्यवसाय, बुद्धी, आपली वाणी अशा सर्व महत्त्वपूर्ण गोष्टी बुध ग्रहाच्या कारकत्वात येतात. पत्रिकेतील बुधाचं बळ वाढवण्यासाठी या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेणं अत्यंत लाभदायक ठरतं. त्यामुळे ज्यांना बुधाचं बळ वाढवायचं असेल ते सर्व तिथे तशी मनोकामना घेऊन दर्शनासाठी जाऊ शकतात. विशेषतः कन्या राशीसह मिथुन व वृषभ राशीचे जातक देखील इथे दर्शनासाठी जाऊ शकता. याशिवाय मकर राशीच्या भाग्यस्थानात कन्या रास येते. कुंभ राशीसाठी देखील मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग लाभदायक ठरतं, कारण दोन्ही त्रिकोणाचा संबंध येथे येतो. तूळ राशीच्या दृष्टीने विचार केला असता या राशीचा संबंध महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाशी येतो, जे उज्जैन येथे वसलेलं आहे. ते शनिदेवाचं उच्च स्थान आहे. जसं आपल्याला माहिती आहे की शनिदेव म्हणजे संपूर्ण विश्वाचे न्यायाधीश होय. काळाला नियंत्रित करणं हे देखील महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचं वैशिष्ट्य म्हणता येईल. त्यामुळेच सर्व राशीच्या जातकांनी येथे दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. मात्र तूळ राशीसह मकर, कुंभ राशीच्या जातकांसाठी या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेणं विशेष लाभदायक ठरतं. वृश्चिक राशीच्या दृष्टीने विचार केला असता या राशीचा संबंध बाबा वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाशी येतो, जे झारखंड येथे वसलेलं आहे. येथे वृश्चिक राशीच्या जातकांनी दर्शनासाठी जाणं अत्यंत लाभदायक ठरतं. किंबहुना ज्यांना जीवनामध्ये आध्यात्मिक प्रगती करायची आहे असे सर्व जातक तशी मनोकामना घेऊन दर्शनासाठी जाऊ शकतात.
मेष, सिंह, धनु, मीन राशीचे जातक देखील येथे मनोकामना घेऊन दर्शनासाठी जाऊ शकतात. त्यांची मनोकामना नक्कीच पूर्ण होऊ शकेल. धनु राशीच्या दृष्टीने विचार केला असता या राशीचा संबंध काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंगाशी येतो. धनु राशीमध्ये केतू ग्रह उच्चीचा होत असतो. आध्यात्मिक प्रगती किंवा मोक्ष प्राप्ती या दृष्टीने त्याचं महत्त्व आहे. परंतु धार्मिक कार्य, कुटुंबातील समाजातील मोठं कार्य, सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांसाठी देखील येथे दर्शन घेणं लाभदायक ठरतं. धनु राशीसह येथे मेष, कर्क, सिंह जातक देखील जाऊन आपली मनोकामना पूर्ण करून घेऊ शकता. मकर राशीच्या दृष्टीने विचार केला असता या राशीचा संबंध भीमाशंकर ज्योतिर्लिंगाशी येतो. या ठिकाणी मोटेश्वर ज्योतिर्लिंग आहे, जे पुण्याच्या अगदी जवळ वसलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की मकर राशीमध्ये मंगळ ग्रह उच्चीचा होत असतो. त्यामुळे मकर राशीच्या जातकांनी या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेणं लाभदायक ठरतं. मकर राशीसह मिथुन, कन्या आणि कुंभ राशीचे जातक देखील येथे दर्शनासाठी जाऊ शकतात. ते त्यांच्यासाठी लाभदायक ठरतं. कुंभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता या राशीचा संबंध केदारनाथ ज्योतिर्लिंगाशी येतो. त्यामुळे कुंभ राशीच्या जातकांनी येथे दर्शनासाठी जाणं अत्यंत लाभदायक ठरतं. पत्रिकेतील शनी आणि राहू प्रबळ करण्यासाठी येथे मनोभावे दर्शन घेणं उपयुक्त मानलं जातं. त्यामुळे ज्यांना आपल्या पत्रिकेतील शनी आणि राहू हे 2 ग्रह प्रबळ करायचे असतील ते तशी मनोकामना घेऊन येथे दर्शनासाठी जाऊ शकतात. कुंभ राशीसह वृषभ, तूळ आणि मकर राशीचे जातक देखील दर्शनाला जाऊ शकतात. मीन राशीच्या दृष्टीने विचार केला असता या राशीचा संबंध त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाशी येतो. आपल्याला माहिती आहे की मीन राशीमध्ये शुक्र ग्रह उच्चीचा होत असतो. या ठिकाणी अनेक दोषांपासून मुक्ती मिळते. मनुष्य अध्यात्माकडे ओढला जातो. अनेक आजारांपासून देखील मुक्ती मिळते. त्यामुळे इतर सर्व राशीचे जातक देखील येथे दर्शनासाठी जाऊ शकतात. मीन राशीसह कर्क, सिंह आणि वृश्चिक राशीच्या जातकांसाठी येथे दर्शन घेणं अधिक लाभदायक ठरतं. तुमचे अनुभव नक्कीच लिहा. अशा प्रकारे 12 ज्योतिर्लिंग आणि 12 राशींचा आपसातील संबंध स्पष्ट करण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं. म्हणून आपण थांबूया. पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील अशाच नवीन माहितीसह आपण नक्की भेटू. ही शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका, जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.